नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेली आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3 योजनांच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। आज राज्य सरकारच्या मार्फत शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। थेट या 3 योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे सुद्धा जमा होणार आहे। म्हणजे आज एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। कारण आज या 3 योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर केले जाणार आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 3 योजनांपैकी कोणत्या तरी एका योजनेचे लाभार्थी आहेत किंवा या 3 योजनांचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये आज या 3 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा जमा केले जाणार आहे। म्हणजेच एकंदरीत राज्य सरकारने आज परिपत्रक सुद्धा काढलेले आहे। थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 3 योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा जमा होणार आहे। तर त्या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे पीएम किसान योजना। तर या पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। आता 20वा हप्ता सुद्धा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 7,000 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा येणार आहे। आणि जी तिसरी योजना आहे तर ती तिसरी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। तर या नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। आता लगेच 7वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। तर या 7व्या हप्त्याविषयी अपडेट सुद्धा आलेली आहे। एकंदरीत पीएम किसान योजना असेल, पीक विमा असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल तर या 3 योजनांच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान सुद्धा जमा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि या 3 योजनांपैकी एका जर योजनेचे लाभार्थी असाल किंवा 3 योजनांचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी राज्य सरकारकडून देण्यात सुद्धा आलेली आहे। परंतु या 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी तुम्ही सुद्धा या 3 पात्रतेमध्ये बसत आहेत का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, जे शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील, या 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना आज या 3 योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा येणार आहे। तर बघा, या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असावा तर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। अन्यथा जर तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार नाहीत। एकंदरीत 2024 चा पीक विमा आजपासून हस्तांतर सुद्धा होणार आहे। जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील तर त्यांनी व्हिडिओला लगेच लाईक सुद्धा करायचं आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत सुद्धा पाहायचा आहे। सोबतच 3 पात्रतांपैकी दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी आपल्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असावे तरच तुम्हाला या 3 योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा येणार आहे। जर तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले नाही तर तुम्हाला या 3 योजनांचे पैसे येणार नाहीत। कारण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतर होणार आहेत। म्हणजेच एकंदरीत तुमची डीबीटी ऍक्टिव्ह सुद्धा असायला पाहिजे। म्हणजेच तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक सुद्धा असायला पाहिजे तरच तुम्हाला या 3 योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा येणार आहे। सोबतच या 3 पात्रतांपैकी तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांनी नमो हप्त्यासाठी, पीक विम्यासाठी आणि या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासाठी केवायसी सुद्धा केलेली असेल। बघा, शेतकरी बांधवांनो जर तुम्ही केवायसी केलेले असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुम्ही केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। मग ती केवायसी
अगोदर केलेले असू द्या किंवा या चालू महिन्यामध्ये केलेली असू द्या, परंतु ज्यावेळेस तुम्ही KYC करणार आहात त्यावेळेसच तुम्हाला या 3 योजनांचे पैसे येणार आहेत। बघा, शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या शेतकरी बांधवांना आज 3 योजनांच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा आता 3 पात्रता सांगितलेले आहेत, तुम्ही सुद्धा या 3 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर बसत असाल तर पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। तर बघा, आता आपण ज्या पहिल्या योजनेच्या माध्यमातून पैसे येणार आहेत तर ती पहिली योजना म्हणजे पीक विमा। बघा, पीक विम्याचे जेवढे पण शेतकरी बांधव लाभार्थी आहेत तर ते शेतकरी बांधव भरपूर दिवसापासून वाट पाहत आहेत, परंतु जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळालेला आहे। जे शेतकरी बांधव PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना 19वा हप्ता मिळालेला आहे, त्यांना लगेच PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला त्याविषयी अपडेट सुद्धा देणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत तर ते शेतकरी बांधव भरपूर दिवसापासून पीक विम्याची वाट पाहत होते, तर त्या शेतकरी बांधवांची आज प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे, थेट परिपत्रक सुद्धा आलेलं आहे, म्हणजे GR सुद्धा आलेलं आहे। त्यामुळे आजच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा, या पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आज हेक्टरी 7,000 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंत पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विमा मिळणार आहे, परंतु हा पीक विमा 7,000 रुपयापासून सुरू होणार आहे ते 10,000 रुपयापर्यंत याचा शेवट सुद्धा असणार आहे। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विमा मिळणार नाही, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेला आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सरसकट सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विमा वाटप होणार नाही, ज्यांचे जे पीक असेल तर त्या पिकानुसार पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विमा आज पिकानुसार विस्तांतर केला जाणार आहे, तुमचे जे पीक असेल तर त्या पिकानुसार तुम्हाला पीक विमा सुद्धा मिळणार आहे, म्हणजे सरसकट कोणत्या शेतकरी बांधवांना समान पैसे येणार नाहीत। बघा, ज्या शेतकरी बांधवांचे कापसाचे पीक असेल आणि त्यांचे नुकसान पीक झालेलं असेल, म्हणजे त्यांचा कापूस नुकसान झालेला असेल तर त्या शेतकरी बांधवांना कापूस या पिकासाठी हेक्टरी 10,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आदेश सुद्धा दिलेला आहे, कारण कापसाचा भाव जास्त असतो त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा जास्तच मिळणार आहे, म्हणजेच हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे कापसाच्या पिकासाठी पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन या पिकाची लागवड केलेली होती आणि त्यांचे सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असेल तर त्या शेतकरी बांधवांना सुद्धा आज हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। एकंदरीत कापूस या पिकासाठी सोयाबीन पिकासाठी 10,000 रुपये प्रमाणे हेक्टरी पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांचे ज्वारी पीक असेल, मूग पीक असेल, मका पीक असेल, तूर पीक असेल, अशा पिकांचे नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच एकंदरीत एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त सोयाबीन पिकासाठी आणि कापूस पिकासाठी जास्त पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, परंतु ज्वारी पीक असेल, मूग असेल, मका असेल, तूर असेल यांच्यासाठी कमी पीक विमा मिळणार आहे, म्हणजेच हेक्टरी 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तांतर होणे शक्य होणार नाही, त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही, त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याचे पैसे येणार आहे, ते 15 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। परंतु शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांच्याविषयी सुद्धा
अपडेट आलेले आहेत त्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 20वा हप्ता सोबतच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7वा हप्ता सुद्धा मिळणार आहे ते अपडेट सुद्धा बघणार आहोत। परंतु आज ज्या 15 जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचे पैसे विस्तांतर होणार आहेत ते 15 जिल्हे सुद्धा बघून घेऊया। तर बघा या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा। बघा टोटल मिळून आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। सोबतच आज प्रामुख्याने 15 बँकेमधून पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत त्या 15 बँका सुद्धा बघून घेऊया जेणेकरून तुमचं बँक खातं या 15 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील। बघा शेतकरी बांधवांनो 15 बँकांना आज प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 15 बँकेपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो या 15 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे येस बँक, दुसरी बँक म्हणजे इंडस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन बँक, पाचवी बँक म्हणजे IDFC बँक, 6वी बँक म्हणजे ICICI बँक, 7वी बँक म्हणजे HDFC बँक, 8वी बँक म्हणजे कॉर्पोरेशन बँक, 9वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 10वी बँक म्हणजे कॅनरा बँक, सोबतच 11वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 12वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 14वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक आणि 15वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, सोबतच पोस्ट बँक असेल, ग्रामीण बँक असेल या बँकेमध्ये सुद्धा आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो पीक विमा संदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेले होते ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे। परंतु जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्या शेतकरी बांधवांनी 3 कामे करायची आहेत ते 3 कामे सुद्धा सांगितलेले आहे। पहिलं काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। दुसरं काम म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे जी ई पीक पाहणे ही वेबसाईट पोर्टल आहे त्या ठिकाणी जाऊन KYC सुद्धा करायची आहे आणि त्या ठिकाणी तुमची नोंदणी केलेली आहे का हे सुद्धा गरजेचं आहे तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार आहेत। आता आपण जे नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत सोबतच प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्याविषयी जी अपडेट आलेली आहे ते अपडेट सुद्धा बघून घ्या। सोबतच दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान योजना म्हणजे पीएम किसान योजना। तर या पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 20 एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। जे शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना पैसे येणार आहेत। आणि जी तिसरी योजना आहे तर ती तिसरी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। बघा भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे विस्तांतर झालेला आहे तर लगेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा येणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी कामे सुद्धा करायची आहे। त्यामधील जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम म्हणजे तर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन त्या ठिकाणी आपली नोंदणी केलेली आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। कारण भरपूर शेतकरी बांधवांनी नकली बनावट कागदपत्रे काढून दुसऱ्याची जमीन दाखवून त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा अर्ज केलेला आहे, पीएम किसान योजनेचा अर्ज केलेला आहे, पीक विम्याचा अर्ज केलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर अशा पद्धतीने काही केलं असेल तर तुमच्यावरती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे खरोखर लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे पीक विम्याचे खरोखर लाभार्थी असाल तर तुम्ही महत्त्वपूर्ण अशी 3 कामे सुद्धा करायची आहेत तरच मला या 3 योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा येतच राहणार आहेत, येणार आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। परंतु जर तुम्हाला शेती संबंधित महत्त्वपूर्ण अशी अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।